तर मित्रांनो, आपण बघा एरो मॉलला पिकअप करायला आलेलो आहे। बऱ्याच लोकांचं म्हणणं होतं की दाखवा म्हणून एरो मॉलला पिकअप करायला गेले की। तर हे बघा अशा गाड्या येतात असा। तर हाय नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज थोडी तब्येत बरी आहे। तर आज थोडं आता बघा 8:28 8:28 झाले, ते पण बऱ्यापैकी फुल आहे। तर आता आपण चालू करतोय। आता उबेरचे 0 प्लॅटफॉर्म फी लागणार आहे। तर बघू उबेरला कसे रेट भेटतात ते आपल्याला तुम्हाला दाखवतो। मी उबेरला काय रेट भेटतात, किती ट्रिपा मारतो मी। 12-1 पर्यंत करणार, नंतर आपल्याला सेकंड शिफ्टला जायचे। तर दाखवते तुम्हाला काय रेट भेटते काय नाही। आता सध्या मगरपट्टामधून लॉग इन केले। आता इथूनच ट्रिप घ्यायची प्लॅन आहे, जास्त दूर पिकअप नको। इथून पडते ट्रिप, 5 मिनिटं थांबावं लागेल, 5 मिनिटात ट्रिप पडते इथून। तर तुम्हाला नक्कीच अपडेट करतो समोर। व्हिडिओ तुम्ही असंच कंटिन्यू बघत राहा। थोडं तब्येत वगैरे बरोबर नव्हती आणि काम पण केलं नाही, त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू येऊ शकले नाही आपले। तर ट्राय करतो आता कंटिन्यू व्हिडिओ टाकायची। तर तुम्ही असंच सपोर्ट करत राहा। थोडं ऊन येते चेहऱ्यावर। तर मित्रांनो, आता बघा आपण इथं कल्याणी नगरला आहे। एक ट्रिप आणली होती बघा रॅपिडोची, 5.2 किलोमीटर, 117 रुपये भेटले। त्यानंतर म्हणजे काही कळत नाही आहे की म्हणजे मला उबेरला पण ट्रिप पडत नव्हती लवकर। मी जास्त ट्रिपा मारत नाही, एक ट्रिपा मारतो, त्याच्यामुळे पडत नाही का माहिती नाही। उबेरच्या आता इथं या साईडला 1-2 पडल्या होत्या। 5 किलोमीटरला 200 रुपयाचा रेट होता। उबेरला रेट वाढलाय असं मला वाटतंय या 8-10 दिवसामध्ये। एक उबेरची पडली, इथून जवळूनच पिकअप होतं मित्रांनो, आणि 3 किलोमीटरचे 179 रुपये होते। राईड मिस झाली माझ्याकडून व्हिडिओ बनवण्याच्या नादामध्ये। आणि 0.6 म्हणजे अर्धा किलोमीटर पिकअप होते इथून, आणि 179 रुपये होते। तर चला असू, पडेल आणखी राईड। ज्याच्या नशिबात असते ती गोष्ट त्यालाच भेटत असते, कोणाला पण नसते भेटत। आपल्या नशिबात नव्हती ते आपल्याला भेटली नाही राईड। तर आता ऑफिस टायमिंग आहे, ऑफिस टायमिंगला बिझनेस असतो, आणि या टायमिंगलाच थोडा मी सावलीमध्ये मी थोडा आज घाई नाही करत आहे, हळूहळू राईड मारतोय। कारण की एका ड्रायव्हर भावाकडून थोडी आयडिया घेतलेली आहे कसा बिझनेस करायचा, त्याप्रमाणे मी बिझनेस करतोय हळूहळू, जास्त घाई नाही करत आहे। तर बघू आता इथून आपल्याला राईड कुठं पडते ते। आधी एक रॅपिडोची मारली, एकच राईड झाली, 117 रुपये 5 किलोमीटर, कुठं जास्त फ्री ऑफ कॉस्ट सेवा नाही, काही नाही। आता तर मित्रांनो, आता आहे आपण फिनिक्स मॉल जवळ, आणि एक गुड न्यूज अशी आहे ना मित्रांनो की उबेरने रेट वाढवलेले दिसतात मला। कारण की आता एक 9 किलोमीटरला मला 238 दिले, त्याच्या आधी पण 12 किलोमीटरला 228 दिले, आणि त्याच्या आधी 5 किलोमीटरला 194 दिले। आणि आता आपण आलोय इथं मुंडवा चौकात आलोय सीएनजी भरायला। 1030 रुपयाचं काम झालंय आपलं, आणि उबेरने असे रेट भारी देऊ लागलं ना। परत सांगतोय मी, असे रेट दिले तर 1 नंबर मजा येईल बिझनेस करायची। खूप छान रेट देते, 20 आणि 30 रुपये किलोमीटर रेट देते, काय माहिती नाही कशामुळे रेट देते ते एवढे। आता 4.5-5 किलोमीटरला 180 रुपये दिले, सकाळी पण 5 किलोमीटरला 180-90 रुपये काहीतरी दिले। आता जातो सीएनजी भरतो, जेवण करून आराम करतो, परत 4-5 ला गाडी काढतो, मग 11-12 पर्यंत संध्याकाळी करतो। तर मित्रांनो, आपण बघा एरो मॉलला पिकअप करायला आलेलो आहे। बऱ्याच लोकांचं म्हणणं होतं की दाखवा म्हणून एरो मॉलला पिकअप करायला गेले की। तर हे बघा अशा गाड्या येतात। असं आपल्याला सेकंड फ्लोअरला जावं लागतं, कस्टमरला कॉल करायचंय, तिथून पिकअप केलं तर ते लगेच घेऊन असतात बांबू तिथं उभं। त्यामुळे बघा इथं सेकंड फ्लोअरला आपण आलोय, इथून पिकअप करायचं। हे बघा इथून पिकअप करायचं असतं आपल्याला, हे आहे सेकंड फ्लोअर। एकदा आणखी वरती जावं लागते, नंतर खाली यावं लागते आपल्याला, लगेच खाली यायला जमत नाही। 3rd फ्लोअरला जायचं, नंतर सेकंड फ्लोअरला यायचं। आता इथून खाली जायचं आपल्याला, आणि इथून पिकअप करायचं। हे बघा ही गाडी आली, इथून आपल्याला ऑर्डर पडली 5 किलोमीटरची 211 रुपयाला काहीतरी। तर इथून असं पिकअप आहे। कस्टमर म्हणते की मला तुम्ही बाहेर दिसले, बाहेर पिकअप का नाही केले। त्यांना सांगितलंय की इथं फाईन लागते म्हणून,
हे बघा इथं अशा गाड्या लागलेल्या एवढ्या मोठ्या. तर असं हे थर्ड ना आता आपण चाललोय सेकंडला. इथून आपल्याला पिकअप करावं लागतंय असा विषय. इथं एक राईड घेऊन आलो होतो 11-12 किलोमीटरचे किती 280 रुपये दाखवले होते. 260-65 आपल्याला भेटले असेल. तर हे बघा मित्रांनो आपण आलोय सेकंड फ्लोअरला. आता इथं कस्टमरची वाट बघायची, तो कॉल करेल इथून घेऊन त्यांना जायचं. तर मित्रांनो 3475 उबेरला आणि 117 रुपये रॅपिडोला. तर आज चांगला दणका दिलाय. आज बघा आज हात धुवूनच आज काम केले. आज आता वाजले बघा 10:54 झाले. सकाळी 9ला चालू केलं होतं, 2 पर्यंत केले, 2 ते 4 आराम केलाय आणि 4 वाजतापासून कंटिन्यू बॅक टू बॅक नॉन स्टॉप राईड करतोय. तर 3475 आणि 136 रुपये जवळपास आजचा बिझनेस झालाय. हे फक्त याच्यामुळे पॉसिबल झाले, उबेरने रेट वाढवले आणि त्यामुळं रेट चांगले भेटत गेले. मारत गेलोय उत्साहाने आणि त्यामुळे ते झाले. आणि दिवसभर काम केले आज बघा, त्यामुळे ते झाले आणि खुशी वाटते. जर असं काम केलं तर चांगलं राहील. गाडी पण जास्त चालली नाही. 1000 रुपयाचा सीएनजी लागला असेल, 1000-1100 रुपयाचा, त्याच्यामध्ये एवढे झाले. आता बघतो घराकडची ट्रिप पडते का नाही, तर मग जातो. 11 वाजत आले परत. आता उद्या चालू करतो. तर अशा प्रकारे मित्रांनो उबेरने रेट वाढवलेले आहे. तर बघू किती दिवस अशी रेट देत आहे ते. आणि एका मित्राकडून थोडी टिप्स घेतली होती बिझनेसची, त्यानुसारच काम करतोय. किती पण म्हणजे खराब रेटच्या पण ट्रिपा पडतात, असं नाही पडत नाही म्हणून, पण त्या ट्रिपा मी ऍक्सेप्टच करत नाही. जी चांगली रेटची ट्रिप पडते तीच ऍक्सेप्ट करतोय आणि फक्त उबेर केले. त्यामुळं आणि याचं मला काही कळालं नाही. ते याचं काय आहे, ते उबेरचं ते 0 कमिशन, ते आणखी काय त्यांनी मायनस केले नाही पैसे. काल पण एक ट्रिप मारली होती आणि आज 15 ट्रिप मारल्या. तर ते 159 रुपये मायनस करेल उबेर. तर बघू ते कधी मायनस करते ते. आता एक ट्रिप पडली मगरपट्टा साईडची ट्रिप बघतोय मी, मला बालेवाडची. तर असा विषय मित्रांनो, ट्रिपा पडतात आता पण. आता थोडे रेट कमी भेटते पण ट्रिपा पडतात. म्हणजे आता एक 12-14 रुपये किलोमीटरनं पडते. उबेर फक्त 9-10 रुपये किलोमीटर द्यायचं, ते उबेर आता 18-20 रुपये 22 रुपये रेट द्यायला लागले. आणि मी आज खडकवासला गेलो होतो, म्हणजे खूप कटाळ्यानं गेलो होतो खडकवासला. एवढं ट्रॅफिक ते तिकडे वडगाव बुद्रुक साईडला, पण ते बाय मिस्टेक ट्रिप ऍक्सेप्ट झाली. खडकवासला गेलोय आणि तिथून मला डायरेक्ट मगरपट्टा पडली, त्यामुळे हे बिझनेस शक्य झाले. 500 रुपयाची मगरपट्टा पडली तिथून परत एक. त्यानंतर मी आज नाही का काय केलं मित्रांनो, मी एअरपोर्टला आज 2 वेळा गेलो. एअरपोर्टच्या ट्रिपचा मला चांगला फेअर भेटलाय, एक 100-150 रुपये एक्स्ट्रा भेटले, त्यामुळे झाले. एअरपोर्टच्या राईडला चांगला रेट भेटतोय, त्यामुळं झाले शक्य. तर आज मी पहिल्यांदा गाडी घेतल्यापासून एवढा बिझनेस केला नाही. तर मी 2700-2800 हायेस्ट केलं होतं. बघू आता काय, मला वाटत नाही ट्रिप पडणार. जातो आता घरी. तब्येत पण एवढी खास नाही आहे, तर आता गाडी लावतो आणि जातो घरी. आराम करतो मस्त. आता चांगली झोप येणार बघा. चांगला बिझनेस केला आहे आज मी, फर्स्ट टाइम केला आहे मी एवढा बिझनेस. चला मित्रांनो, हे बघा राडीमध्ये येवन IT पार्कला आहे इथं. जातो आता घरी. व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो, व्हिडिओला नक्कीच कमेंट, शेअर, लाईक, सबस्क्राईब, शेअर सगळं करा, काय करायचं ते करा. पण चांगला सपोर्ट असू द्या मित्रांनो. आता आपलं चॅनल पण मॉनिटाईज होतच आले. क्रायटेरिया सगळं एक 200-300 वॉच टाईम राहिले, 200-300 तास, तेवढं कंप्लीट करा लवकर. सपोर्ट करा.